ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। मागील काही वर्षांपासून धनदांडग्यांना जगवण्यासाठी गुंठेवारी बंदीचा अनावश्यक निर्णय घेण्यात आला। या निर्णयाने सर्वसामान्यांची घरं बांधण्याची, उपजीविकेसाठी व्यवसाय करण्यासाठीचे ऐपतीनुसार गुंठेवारीने जागा खरेदी करण्याची प्रचलित पद्धत बंद करण्यात आली। अशा या गुंठ्याने खरेदी विक्रीवर बंदी आणण्याच्या निर्णयाविरुद्ध व खरेदी विक्री चालू करण्यासाठी संभाजी आरमार संघटनेच्या वतीने पाठपुरावा चालूच असून सर्वसामान्यांची स्वप्ने साकारण्यासाठी मंगळवार दिनांक 25 जून रोजी पूनम गेट जिल्हा परिषद येथे धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी अध्यक्ष श्रीकांत डांगे, शिवाजी वाघमोडे, गजानन जमदाडे, अनंतराव नीळ, सागर ढगे, सोमनाथ मस्के, शशिकांत शिंदे आदी उपस्थित होते। गुंठेवारी खरेदी विक्री सुरू झाली पाहिजे। गुंठेवारी खरेदी विक्री सुरू झाली पाहिजे। कोण म्हणतंय होत नाही। मागच्या अनेक वर्षापासून सरकारने गुंठेवारी खरेदी विक्री बंद केलेली आहे। उच्च न्यायालयाचा निकाल झाला होता की गुंठेवारी खरेदी विक्री सुरू करा। त्याच्यावर सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली। वास्तविक पाहता गुंठेवारी खरेदी विक्रीला सरकारने परवानगी दिली, त्या जागेवर बांधकामाला परवानगी दिली। वित्तीय संस्थांनी लाखो रुपयांचा कर्ज अशा मिळकतींना दिला आहे आणि अचानक सरकारने ही परवानगी बंद केल्यामुळे मागच्या 4-5 वर्षापासून लाखो मिळकती अशा गुंठेवारीच्या कचाट्यामध्ये अडकलेल्या आहेत आणि लोकांचं लाखो रुपयांचं नुकसान होत आहे। कित्येक लोकांना आजारपण असू द्या, शिक्षण असू द्या, लग्नाची समस्या असू द्या, अशा वेळेस मिळकत विकता येत नाही, खरेदी करता येत नाही आणि त्याचा फायदा खाजगी सावकार घेत आहेत। अशा मिळकती कवडीमोल भावामध्ये लिहून घ्यायच्या आणि त्या बळकवण्याचं प्रमाण सोलापूर शहरात नाही तर सगळ्या महाराष्ट्रामध्ये वाढीस लागलेलं आहे। आणि दुसरीकडे प्रॉपर्टी कार्ड देण्याची घोषणा सरकारने केली, त्यासाठी वेगळ्या ऑफिसची निर्मिती केली, मात्र 1% देखील त्या ऑफिसचं काम पुढे सरकलेलं नाही। अशा दुष्टचक्रामध्ये सोलापूर शहर आणि महाराष्ट्र अडकलेलं आहे। सोलापूर शहर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचं देखील याकडे लक्ष नाही। संभाजी आरमारचं आजचं हे 4थं आंदोलन आहे। आम्ही गुंठेवारी खरेदी विक्री चालू करण्यासाठी सातत्यानं आवाज उठवला। यापूर्वीचे पालकमंत्री विखे पाटील यांच्याशी संपर्क केला, त्यांना निवेदन दिलं। नंतरचे पालकमंत्री म्हणजे सध्याचे चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे देखील ही मागणी मांडली, तरी सरकारला जाग येत नाही। आता उद्यापासून विधानसभेचं अधिवेशन चालू होणार आहे। लाखो लोकांच्या जिव्हाळ्याचा हा प्रश्न या अधिवेशनामध्ये मार्गी लागावा यासाठी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आजचं आंदोलन आहे। आणि यानंतर हा प्रश्न मार्गी नाही लागला तर या गुंठेवारीच्या प्रश्नामुळे पीडित असलेल्या हजारो लोकांसमेत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल।